नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर आजचा विषय मित्रांनो आपला आहे की ओला, उबेर आणि रॅपिडो विषयी. तर सर्वात कुठले ॲप चांगले आहे तर याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत आपण मित्रांनो. तर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे, आता 2026 लागू झालेला आहे, चालू आहे, फेब्रुवारीचा महिना आहे. तर उबेरला काय होतं मित्रांनो, उबेरचं एक सांगतो तुम्हाला की उबेरचा विषय असा आहे की 15 किलोमीटरच्या आतमध्ये तो रेट 16 किंवा 17 रुपये किलोमीटरने दाखवतो सध्या, आणि नंतरचं जे आहे ते 15-14 असं दाखवतं. आणि वेटिंग टाइम तर तो गृहीत धरतच नाही. एक तर पिकअपला गेल्यानंतर ते कस्टमर जर 5 मिनिट नाही आला तर तिथून पुढे वेटिंग टाइम लागतो. कस्टमर एकदा बसला की मग किती ट्रॉफिक लागो काय होऊ दे, वेटिंग टाइम नसतो. तसंच जर ओलाचं पाहिलं तुम्ही तर ओलाला पण वेटिंग टाइम अजिबातच नाहीये. त्याला तो तर कस्टमर पाशी 10 मिनिट जाऊन 15 मिनिट जाऊन थांबला तरी 1 रुपया पण देत नाही तो. तर ओलाचं एवढं काम वाईट झालेलं आहे. तर आता ओलाचं रेटचं सांगतो थोडंसं तुम्हाला. तर रेट ओला 16 आणि 17 रुपये अशा प्रकारचं रेट देते, आणि तो वेटिंग टाइम पण देत नाही. जिथं ट्रॉफिक लागले असेल तर अशा ठिकाणी तो वेटिंग टाइम देत नाही. तर 16 किंवा 17 रुपयांनी तो रेट देतो. आणि बुकिंगचा विषय असा आहे की बुकिंग घेतल्यानंतर मित्रांनो दाखवतं 16 आणि सोडताना दाखवतंय 17-18. तर असा मॅपिंगचा पण विषय आहे त्यांचा. तर रॅपिडो विषयी थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो तुम्हाला. की रॅपिडोचं एका म्हणीप्रमाणे झालं की काना मागून आली आणि तिकट झाली. तर लॉकडाऊन मध्ये असं झालं मित्रांनो की ओला उबेरच होतं, रॅपिडो नव्हतं त्यावेळेस. आणि रॅपिडो मार्केटमध्ये आलं मित्रांनो, कारण की ओला उबेर जे होतं ते बंद झालं परत, आणि ओला उबेरला टक्कर देऊन रॅपिडो पुढे गेलं मित्रांनो. कारण विषय असा झाला की लॉकडाऊन मध्ये बुकिंग ह्या कमी झाल्या आणि रॅपिडो आला, आणि प्रत्येक जण ड्रायव्हर जायचा त्या ओला उबेरवाल्याकडे, त्यांना म्हणायचा ही बुकिंग बसत नाहीये. तर ओलावाल्यांनी एक विषय केला मित्रांनो की त्यांना काही कमिशन भेटत असेल, बुकिंग आयडी ओपन केल्यानंतर काही पैसे भेटत असतील. पण त्यांनी काय केलं, ओलाला बुकिंग वाजत नाही का, आम्हाला तुम्हाला रॅपिडो काढून देतो. तुम्हाला ओलाला बुकिंग वाजत नाही का, उबेरला वाजत नाही का, तुम्हाला रॅपिडो ओपन करून देतो. तर प्रत्येक गाडीवाला गेला की लगेच रॅपिडोची आयडी ओपन करून द्यायचा तो. तर असं करत करत रोज डेली सीएनजी पंपावर त्यांची पूर्ण माणसं असायची. प्रत्येक सीएनजी पंपावर गॅस पंपावर गाडी भरायला गेली की त्यांची रॅपिडोची आयडी ओपन झालीच समजा. असा प्रसार झाला, फास्ट झाला मित्रांनो. आणि आता पाहिलं असेल तुम्ही, ओला उबेर पेक्षा पण जास्त बुकिंग आता रॅपिडो वरती आलं. म्हणजे एवढा फरक पडला रॅपिडोला. तर रॅपिडो पण काय करताय आता ते 15 किलोमीटरच्या आतला बरोबर देत आहे, 15 किलोमीटरच्या नंतरला 15 रुपयाने देत आहे. त्याच्यामुळं तिन्ही ऍप्स असतील तुमचे, ओला असेल, उबेर असेल, रॅपिडो असेल, तर तिन्ही ऍपला तुम्ही फक्त मीटर प्रमाणे चाला. जर तुम्हाला वाटलं योग्य बिल आहे तर कस्टमरचे वाद विवाद न करता ते बुकिंग घेऊन जा. कारण की बऱ्याच जणांच्या आयडी ब्लॉक होण्याचं कारण हेच आहे की कस्टमर आयडी काहीतरी कंप्लेंट करताय आयडी वरती, की एकतर माणूस दुसरा टाकताय. जो आपली चूक नसेल तरी पण ती कंप्लेंट टाकली जाते आणि उबर आयडी, ओला आयडी बंद पडते. त्याच्यामुळे परत खूप प्रॉब्लेम होतात मित्रांनो. तर इन ड्राईव्ह पण आलतं मित्रांनो मध्ये. इन ड्राईव्हचं पाहिलं असेल तुम्ही, त्यांना तर 3 ऑप्शन होते. 10 किलोमीटरला 170 ने जाऊ शकताय, 10 किलोमीटरला तुम्ही 150 जाऊ शकताय, 10 किलोमीटरला तुम्ही 120 ने 110 ने जाऊ शकताय. असे ऑप्शन देत होते त्यांना. म्हणजे आमचा रेट हे ठरवणार जो आरटीओने आणि सरकार मान्य आम्हाला जो मीटर प्रमाणे जो रेट दिलाय तो न देता त्यांची मनमानी पद्धतीने आमच्यावर रेट जे आहेत ते लादत आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढं, ओला, उबेर, रॅपिडो तुम्ही जर इन ड्राईव्ह पण वापरत असाल तर मीटर प्रमाणे चाला. जर तुम्हाला योग्य वाटत असेल बिल तर ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही, पण कमी भाड्यात जाऊ नका. कारण की उद्या चालून परत तुम्हाला हेच प्रॉब्लेम समोर सारखे येणार आहेत. मध्ये मध्ये तर ओला उबेरला आम्ही एवढं ठीक आहे 1 रुपया 2 रुपये कमी आहे, चला मारा मारा असं केलं, आणि मध्ये मध्ये डायरेक्ट त्यांनी 10 रुपये किलोमीटर चाललं, डायरेक्ट 10-11 रुपये किलोमीटरने वगैरे द्यायला लागतील. त्याच्यानंतर स्ट्राईक झालं, भरपूर गोष्टी झाल्या, पुणे जॅम झालं, परत मोर्चे निघाले, आणि जसं की मित्रांनी घेऊन चालल्यामुळे बऱ्याच जणांच्या आयडिया पण बंद झाल्या मित्रांनो. तर असं करा, ओला, उबेर, रॅपिडो हे मीटर प्रमाणे चाला, आणि कस्टमरचे वाद विवाद न घालता त्यांना स्पष्ट सांगा की सजेस्टेड फेअर आहे. हे आमचा जो आरटीओ मान्य रेट आहे जो 17 रुपये पर किलोमीटर आहे. प्लस आपलं वेटिंग टाइम जिथं कधी कधी 10 किलोमीटरला 1 तास लागतात,
तर तिथे पण मीटरने जा, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. आपलं ते काउंट केलं जात नाहीये, त्या वेटिंग टाइम काउंट केला जात नाही ओला उबेरला. तर मध्ये मध्ये त्यांनी वेटिंग टाइम पण चालू केला तो, पण ते फक्त कस्टमरचेच फायदा पाहत आहेत आणि ड्रायव्हर लोकांचं नुकसान का व्हायला, मग त्यात 1 रुपया पण नाही राहू दे. मग ती बुकिंग मारूनच फायदा नाहीये ना काही. तर कस्टमरला पण विनंती असेल की सपोर्ट करत राहा. आपण मेन आपलं काम जे आहे येण्या जाण्याचं, ते ऑटोमुळे तुमचं कम्प्लीट होत असतं आणि टायमिंगला तुम्हाला पोहोचण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे 5-10 रुपयाचा फरक डिफरन्स हा योग्य आहे, कारण की जो RTO मान्य, सरकार मान्य आहे, तोच आम्ही मारत आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. धन्यवाद. तसेच ओला उबेरला काही कोणाला समस्या असेल ते पण विचारत चला. तर उबेरची ID विषयी कोणाला काही समस्या असेल तर कमेंट मध्ये विचारू शकताय मला. धन्यवाद.